तुम्ही माईक लावा. स्वाती सोमनाथ गोळे बोलते. रात्री 8 वाजता आमच्यावर हल्ला केला. त्यांची 10 जण येतं कोयते कुऱ्हाडी घेऊन मारते. आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही घरी गेलो की मरू शकतो. ते आम्हाला म्हणतात की जीवच मारणार. त्यांची 10 जण आहेत. आम्ही दोघंच नवरा बायको आहेत. आमच्या शेत खाऊन आम्हाला ती मारा येते. आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे. माझे 3 लेकर आहेत घरी. घरी कोणच नाही. कोणापासून धोका आहे? आमच्या ते भावकीपासून 10 जण आहेत त्यांची. काय नाव काय? अक्रूल मारवती होते. अक्रूल गोळवे, मारुती गोळवे, सचिन गोळवे, कृष्ण गोळवे आणि ती मुकेंदा गोळवे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे का? दिली पण घेतली नाही आमची लोक. कुठल्या पोलीस स्टेशनला? येरमाळ्याच्या. 8 वाजता आम्ही गेला. 8:30 वाजता 11:30 वाजले तरी पण आमची घेतली नाही कंप्लेंट. थांबाच म्हणत आम्हाला. मग पेशंट आमचं हे होतं, आजारी होतं ना, दम निघाला म्हणून आम्ही पुन्हा इकडे आलो. पेशंटला ऍडमिट केले का? ॲडमिट केले. कोयता आणले हातावर, वार केलेत हातावर, छातीत लाता घातल्यात, असं तुडविले धरून गड्यांनी मारले मला. कधी घडला हा प्रकार? रात्री 8 वाजता. कशा कारणामुळे? रानासाठीच मारलं. आमचंच रान खाऊन आम्हालाच मारलं. आमचं ही सोडा म्हणलं ती त्यांना आम्हाला डायरेक्ट मारलं. पण जीवच मारणार आहेत अशी आम्हाला धमकी देते. सोमनाथ येडबा गोळवे नाव, राहणार सोनारवाडी, गाव सोनारवाडी. सर गावात गेलतो आम्ही. मग दारासमोरच दार आहेत आमची जवळ चिटकून. मग मी त्यांना बोललो, ही तुमची काकरी आमच्या रानात येते, ही काकरी तुम्ही काढून घ्या. आज 4 वर्ष झालं सर त्यांना मी सांगतोय. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष झालं सांगतोय. त्यांनी माझ्याच रानातनं वाट करतात. माझं रान त्यांनी पडक पाडलं. काकरी इथून तिथून लावली. तोडीत नाहीत ती लोक. सांगाय जर गेलं तर बिंतर घेऊन कुऱ्हाडीनं, काट्यानं, कोयत्यानं, कशानं हाती पडन त्यानं मारतात. सांगायची सुद्धा म्हणजे अशी पंचायत झाली मला. आणि जीवाला तर काय असं भीती की गेलो गावाकडे तर असं वाटतं की जीवच मारतात. जगू देणार नाहीत मला हे लोक. स्पष्टपणे ते सांगतात की तुम्हाला आम्ही जीवच मारणार आहे, तुला तू येच फक्त. येरमाळ्या लावलो बेनं पळून. येरमाळ्यात चौकीत गेलो. चौकीतनं त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी जावा म्हणले शिवीरला, तुमचा इलाज करा आणि तुम्ही नंतर ती पावती घेऊन माझ्याकडे या. मग शिवीरला गेलो सर, मी इलाज केला. इलाज करून पावती घेऊन त्यांच्याकडे गेलो. नंतर तर त्यांनी तिथं सांगितलं की तुम्ही 1 तासभर थांबा. तासभर सर बसलो मी. तासभर वाट बघितली, 1.5 तास बघितली, 11:30 वाजता बघितली, 11:45 वाजता बघितली. 11:45ला सांगितलं आमच्या गावाकडे जायला रस्ता बरोबर नाही, हाती पारडी समाज हे आमच्या जीवाला धोका आहे, हे बी रस्त्यानं फिरतात, आम्हाला मारू शकतात. कशानं मारले तुम्हाला? कोयत्यानं मारलं, काठीनं मारलं, कुऱ्हाडीचं दांड घातलं, पायावर घातलं, गुडघ्यावर घातलं, डोसक्यात घातलं. 10 लोक आहेत. हा 5-6 गडी मारतात असे. म्हणजे बोलायचं म्हणजे असा विषयच नाही. घरातनं बाहेर सुद्धा निघायचं नाही. शहाणी माणसं लेकराला हाणतात. माझ्या बायापूर हाणतात त्यांची, ती हाणतात. लेकरू सुद्धा माझं साधं रानात गेलं तर असं चिटकूनच आहे. घर तिथंच, रान तिथंच, त्यांचं बी तिथंच, माझं बी तिथंच आहे सर. म्हणजे हे वावच होऊ देणार मला. हे अतिक्रमण चालू केलंय माझ्या रानावर. पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती? पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्याने सांगितलं तुम्ही थांबा. एक सिव्हिलला बी गेलो. सिव्हिलचा मी घेऊन आलो रिपोर्ट. त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा तासभर. तास म्हणता 2 तास थांबलो सर. 11:15 वाजूस्तोवर थांबलो. गावाकडे जायची इच्छा होईना, भीती वाटली. मालकीन संघ होती, दोघाली मारते म्हणून मी डबल सिव्हिलला गेलो. सिव्हिलमधून ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की तू केस करण्यामुळे ॲम्ब्युलन्समध्ये चाललास, तुला हेच करायचंय, तू हेच करायला लागला, सोंग करायला लागलाच. मग तिथून पुढं बोलणं झाल्याच्या नंतर त्यांना बोललो, नाही मला केसीचं काही नाही, पण मला धाराशिवला जायचं म्हणलं. माझा काय उपचार इथं होईना, घेऊन चाल. आता तब्येत काय म्हणते तुमची? बरी आहे? तब्येत सध्या तर बरी. चक्रा येतात. असं मारले, मुका मारलाय, काट्या हाणल्यात असे इथं डोसक्यात तुम्हाला सांगतो दिसत नाही. गुडघं हाणल्यात सगळं. 6 जण असे म्हणजे मारितच होती. आणि बाया धायला. जीवाला माझ्या लय भीती सर. बायको लेकरं, माझा जीव म्हणजे असा आहे की मी गेलो की आज मी गावाकडे गेलो तरी मला ते मारणार संध्याकाळी. मी आज संध्याकाळी गेलो तरी मला मारतात. हा येरमाळ्यात पोलीस सिव्हिल मध्ये सुद्धा आली ती सर. मग किती दहशत आहे. सिव्हिल मध्ये सुद्धा आली. सिव्हिल मधून निघलो बाहेर, असं ॲम्ब्युलन्स मध्ये बसलो. इथं आलो धाराशिव. इथं आल्याच्या नंतर माझा इलाज झाला. मला सलाईन लावलं, दिले, औषध दिली. आम्ही